प्रश्न पहिला, सर्च लाईट हे वृत्तपत्र कोणत्या समाज सुधारकाने लिहिले होते? ऑप्शन 1 लाला लजपतराय, ऑप्शन 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 4 श्यामजी कृष्ण वर्मा। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न दुसरा, एक घोंगडी, पागोटे आणि धोतर असा पोशाख असलेला व्यक्ती खालीलपैकी कोणत्या समाजाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 सत्यशोधक समाज, ऑप्शन 2 आर्य समाज, ऑप्शन 3 प्रार्थना समाज, ऑप्शन 4 ब्राह्मो समाज। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 सत्यशोधक समाज। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या फळाचा आकार हा मनुष्याच्या मेंदू सारखा आहे? ऑप्शन 1 स्ट्रॉबेरी, ऑप्शन 2 ॲपल, ऑप्शन 3 अंजीर, ऑप्शन 4 अक्रोड। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 अक्रोड। 2025च्या महासागर आकाश सरावात सहभागी होणारा पहिला बिगर नाटो देश कोणता बनला आहे? ऑप्शन 1 जपान, ऑप्शन 2 कोलंबिया, ऑप्शन 3 भारत, ऑप्शन 4 युक्रेन। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 भारत। दूधगंगा जलाशयाच्या प्रकल्पाला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन 1 राजश्री शाहू सागर, ऑप्शन 2 नाथ सागर, ऑप्शन 3 मुक्ताई सागर, ऑप्शन 4 लक्ष्मी सागर। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 राजश्री शाहू सागर। श्वसनाचे विकार खालीलपैकी कशामुळे होतात? ऑप्शन 1 जल प्रदूषण, ऑप्शन 2 ध्वनी प्रदूषण, ऑप्शन 3 वायू प्रदूषण, ऑप्शन 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 वायू प्रदूषण। पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले पहिले शहर कोणते बनले आहे? ऑप्शन 1 टोकियो, ऑप्शन 2 जकार्ता, ऑप्शन 3 ढाका, ऑप्शन 4 भूतान। उत्तर आहे ऑप्शन 2 जकार्ता। तर इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्ता हे ठिकाण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले पहिले शहर बनले आहे। जगप्रसिद्ध टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 दिल्ली, ऑप्शन 4 हैदराबाद। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 मुंबई। निलगिरी चहा कोणत्या राज्यात तयार केला जातो? ऑप्शन 1 आसाम, ऑप्शन 2 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 3 हरियाणा, ऑप्शन 4 तामिळनाडू। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 तामिळनाडू। तर निलगिरी चहा हे भारतातील तामिळनाडूमधील निलगिरी जिल्ह्यात पिकवले जाते आणि त्यावर प्रक्रिया केली जाते। या चहाची लागवड आणि उत्पादन प्रामुख्याने तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात होते, तसेच कर्नाटक, केरळ या राज्यांच्या सीमेवरील निलगिरी टेकड्यांमध्ये सुद्धा हा चहा तयार होतो। ब्लू ड्यूक हे कोणत्या राज्याचे फुलपाखरू म्हणून घोषित झाले आहे? ऑप्शन 1 गोवा, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन 3 सिक्कीम, ऑप्शन 4 मध्य प्रदेश। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 सिक्कीम। तर ब्लू ड्यूक हे सिक्कीम राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित झाले आहे, जे निळ्या आणि पांढऱ्या रंगांनी आकाश आणि बर्फाच्छादित पर्वतांचे प्रतिनिधित्व करते। जून 2022 मध्ये सिक्कीम सरकारने याला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।